नमस्कार मित्रांनो. जर तुमच्याकडे वेळ आहे पुढचे एक 5 ते 7 मिनिट आणि अभ्यासाचा स्पीड कमी वाटत आहे किंवा आराखडा तयार नाही तरच व्हिडिओ बघा आणि आता व्हिडिओ बंद करा आणि तुमचा अभ्यास करा. ठीक आहे. टाईमपाससाठी वेळ नाही आहे आणि इथं स्पून स्पीडिंग होणार नाही आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला तुमचा आराखडा दिला जाईल, तुमचे वीक एरियाजवर सांगितलं जाईल, अडचणींवर बोललं जाईल आणि त्यानुसार तुम्ही तुमचा टाईम टेबल बनवायचा आहे. 1 मिनिट पण वेळ घालवणार नाही आपण. ज्याला अडचण आहे त्यांनीच हा व्हिडिओ बघा किंवा ज्यांचं विसरतं आहे, ज्यांचं स्पीड कमी वाटतं आहे, ज्यांना भीती आहे, कमांड येत नाही असं वाटतं आहे किंवा कव्हरेज कमी आहे आणि सातत्याला तुम्हाला अडथळा येतो आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येकासाठी सोल्युशन आहे. त्याच्यासाठी मी सोल्युशन सांगणार आहे, ते तुम्हाला फॉलो करायचं. ठीक आहे. तर बघा, प्रत्येकाचं सोल्युशन काय आहे. स्पीडचा जर प्रॉब्लेम आहे तर वाचनामध्ये प्रॉब्लेम असेल तुमच्या किंवा पेपर सॉल्विंगचा इश्यू असेल, पेपर सॉल्वमध्ये स्पीड कमी असेल, त्यानंतर ॲक्टिव्ह रिकॉलिंग करावं लागणार आहे तुम्हाला. यामध्ये स्पीडचा जो प्रॉब्लेम आहे तिथं तुम्हाला ॲक्टिव्ह रिकॉलिंग करावं लागणार आहे. ठीक आहे. हेडलाईन नुसार फॉर एक्झाम्पल आता तुम्ही एखादा टॉपिक वाचत आहात की चले जाओ जी मुवमेंट आहे 1942 ती वाचता 1942ची, तर तुम्हाला ज्यातल्या गोष्टी माहिती आहेत, मुंबईमध्ये झाली, गोवाले टँकमध्ये झाली, ठीक आहे, 8 ऑगस्टला झाली 1942ला, तर ह्या गोष्टी ज्या माहिती आहेत त्याच्याकडे न फोकस करता याच्यात अजून काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे जी की माझी विसरली, ती मी बघून घेतो. असा वेळ वाचवायचा मित्रांनो ॲक्टिव्ह रिकॉलिंगमध्ये. ठीक आहे. हा पहिला प्रॉब्लेम आहे स्पीडचा झाल्यानंतर स्पीड अजून काय करू शकता तुम्ही. अभ्यासाचा जे पेपर सॉल्विंगचा जो प्रॉब्लेम आहे स्पीडचा, त्याच्यासाठी दुसरा कोणताच ऑप्शन नाही पेपर सॉल्व करण्यापेक्षा. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. याला प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. कुणी काहीही सांगू देत, तुम्हाला इथं प्रॅक्टिस करावी लागणार आहे, पेपर सॉल्व करावेच लागणार आहेत. ठीक आहे. आणि तरच तुम्हाला त्याचं स्पीड तिथं वाढणार आहे. त्यानंतर विसरते असा पण इश्यू असतो बऱ्याच जणांचा. तर झोपायच्या अगोदर काय करा तुम्ही, 1 तास जो आहे शेवटचा, तर त्यावेळेस काय करायचं, झोपायच्या अगोदर 1 तास काय करायचं, सगळं दिवसभरात जे वाचलं आहे तेवढं डबल वाचून घ्यायचं किंवा आठवण्याचा प्रयत्न करायचा डोळे झाकून. तर मग तुम्हाला हे जे विसरतो आहे त्याचा प्रॉब्लेम येणार नाही, कॉन्फिडन्स बूस्ट होणार आहे. त्यानंतर भीती असते. आता इथं भीती जुन्या आणि नवीन दोन्ही लोकांना असते. ज्यांचे 4-4, 5-5 अटेम्प्ट झालेत त्यांना पण भीती असते की आता घरी काय सांगू, आणि जे नवीन आहेत त्यांना पण भीती असते की मी कसं आता पेपरला फेस करू. तर हे दोघांमध्ये प्रॉब्लेम आहेत. तर त्यांनी काय केलं पाहिजे, तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे, ब्रिदिंग कंट्रोल, ओके, टॉक टू युअर लव्ड वन. तुम्हाला जे तुमचे लव्ड वन आहेत, म्हणजे जे कोण फॅमिली मेंबर असतील, मित्र असतील, त्यांच्याबरोबर थोडासा वेळ स्पेंड करा. की अभ्यासातून एक 15 मिनिट 20 मिनिट वेळ काढा आणि तुम्हाला त्यांच्याबरोबर बोलायचं, जेणेकरून ते तुम्हाला मोटिवेट करतील आणि तुमचा जो राहिलेला वेळ आहे दिवसातला तो तुम्ही डेफिनेटली परीक्षेच्या जवळ आल्यानंतर तुम्ही त्याचं युटिलायझेशन 100% करू शकता, 100%. तर हे पण फार महत्त्वाचं आहे. भीती पण मनामध्ये नसली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर कमांडचा इश्यू आहे. कमांड येत नाही बऱ्याच जणांना कमांड. तर ती कमांड कशी आणायची आपल्याला, तर 2च सोल्युशन आहे त्यासाठी, PYQ आणि बेसिक. हे क्लिअर पाहिजे. PYQचा दररोज 1 तास स्लॉट ठेवा. त्याच्यामध्ये PYQ ओरिजिनेटेड जे की डाटा फॅक्ट आहेत त्याच्यावर फोकस करा. ह्यानं तुमचा बेस स्ट्रॉंग होणार आहे आणि त्यानं तुमच्यावर कमांड येणार आहे. म्हणजे जरी टेस्ट सिरीजला मार्क नाही आले तरी पण पेपरमध्ये तुम्हाला मार्क येणार आहेत. तर हे क्लिअर असेल तर, PYQ आणि बेसिक असेल तर डेफिनेटली 1 तास वेळ द्या त्याला दिवसातून. त्यानंतर कव्हरेजचा इश्यू असतो की माझं तर कव्हरेजच कमी वाटतं आहे मला. जर कव्हरेज कमी वाटतं एखाद्या विषयाचं, एखाद्या सब्जेक्टचं, काय करा मग तुम्ही, मॅरेथॉन बघा, स्पीड आवर ठेवा. मॅरेथॉन बघितल्यानं काय होतं तुमचं, की जे झोपेचा वेळ आहे, समजा दुपारी झोप लागते, तुम्ही एक 10च पानं वाचू शकता, तर मॅरेथॉन लावली तर ते तुमच्याकडून 100 पानं वाचून घेणार आहे. ठीक आहे. आता मी सायन्सचं मॅरेथॉन घेतलं आहे, ते जर तुम्ही सायन्स बायोलॉजीचा विषय करायला घेतला तर दिवस गेलेला पण कळत नाही. पण जर तुम्ही 3 तास मॅरेथॉन ऐकलं तर एवढं एकदम इफेक्टिव्हली व्हिज्युअल मेमरी सहित ते क्लिअर होतं. ठीक आहे. इथं काय मी मॅरेथॉनचं प्रमोशन नाही करत, पण मी घेतलं आहे म्हणून सांगतो तुम्हाला. कोणाचंही मॅरेथॉन करू शकता तुम्ही, जे तुम्हाला चांगलं वाटेल ते. ठीक आहे. तर इथं मॅरेथॉन करा कव्हरेजसाठी. स्पीड आवर ठेवा की एका तासामध्ये एवढं टार्गेट आहे माझं आणि कव्हर करून टाकेल मी. आणि मल्टिपल एका वेळी दिवसात जास्त सब्जेक्ट ठेवा, म्हणजे किमान 2 ते 3 सब्जेक्ट ठेवा. 3 सब्जेक्ट ठेवले तर 3 तास वेळ द्या. 9 तास अभ्यास झाला तुमचा इथं. तर असं मल्टिपल सब्जेक्ट घेतले तर तुमचा वेळ वाचणार आहे. ठीक आहे. हे तुमचं कव्हरेज कव्हर करेल. हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि सातत्याचा जो प्रॉब्लेम आहे, डेलीचा जो प्रॉब्लेम आहे, सातत्य होत नाही म्हणतो आपण, तर त्यासाठी काय करा, डेली टार्गेट ठेवा. डेलीचे हे टार्गेट आहे, कंप्लीट झालं, हे टार्गेट टिक करा लगेच, हे कंप्लीट नाही झालं टिक करा लगेच. असं तुम्ही 15 दिवसात टार्गेट करून घ्या. वीकली करायचं असलं वीकली करा आणि नियोजन स्वतःच करा. दुसऱ्याचं स्पून फिडिंग करून
घेऊ नका. यू नो युअर स्ट्रेंथ, युअर वीक एरियाज, सो यू शूड वर्क ऑन युअर सेल्फ. दुसऱ्यावरून मी याच्याकडून टाईम टेबल बनवून घेतो, हे सिनियर आहेत म्हणून, अजिबात नाही. स्वतःचं टाईम टेबल स्वतः बनवा. तुम्हाला तुमचे वीक एरियाज माहिती आहेत, तुमचे स्ट्रॉंग एरियाज माहिती आहेत. डेफिनेटली वर्क करा याच्यावर. नक्कीच तुम्हाला मित्रांनो यश भेटणार आहे. पॉझिटिव्ह ॲप्रोच पाहिजे. पॉझिटिव्ह अप्रोच असेल तरच तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट पॉझिटिव्ह येतो. जर आपण निगेटिव्ह विचार करायला लागलो तर रिझल्ट पण निगेटिव्ह देणार आहे. त्याच्यामुळे यश भेटणार आहे हे पॉझिटिव्ह ॲप्रोच माइंडला सांगून ठेवायचं की हां मी करेन, तर तुम्हाला यश आहे. ठीक आहे. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट एक्झाम. चलो बाय.